नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रिन्स कट कशा पद्धतीनं शिवायचा. तर अगदी सोपी आणि खूप छान पद्धत मी आज सांगणार आहे. तर ह्याच्यावरती मी प्रिन्स कट ह्याची वेगळ्या पद्धतीने मी दाखवते ना, ह्याच्यावरती आपले 2-3 व्हिडिओ ऑलरेडी झालेले आहेत. तर हा आहे 40 साईजचा ब्लाऊज. तर ह्याच्यावरती मी प्रिन्स कट अगदी कटिंग न करता, न कटिंग न जोडाजोड, फक्त एका टिपेमध्ये आपला प्रिन्स कट तयार होणार आहे, तोही 5 मिनिटात. तर कशा पद्धतीनं चला बघूया. तर बघू शकता, जो आपण फोर्टक्स ब्लाऊजसाठी कटिंग करतो ना, तशा पद्धतीनं मी हे कटिंग केलेलं आहे. म्हणजे जसं फोर्टक्स ब्लाऊज असतो तसंच सेम कटिंग केलेलं आहे. तर त्याच्यापासून आपल्याला फोर्टक्स ब्लाऊजपासून आपल्याला प्रिन्स कट ब्लाऊज तयार करायचा आहे. तर आपल्याला अगोदर आता बघू शकता किती काय काय. तर हा 40 चेस्टचा ब्लाऊज आहे. तर त्यासाठी मी घेतलेला आहे, बघू शकता इथून, आणि मार्जिन घेतलेला आहे मी 2 इंच. आता उंची बघू शकता तुम्ही किती आहे. तर उंची घेतलेली आहे 15.5 इंच. आता आपल्याला काय करायचं आहे, इथून आपल्याला घ्यायचं आहे 11 इंचावरती, आणि तिथून आपल्याला ह्या साईडला आपल्याला घ्यायचं आहे 4 इंचावरती, आणि इथून आपल्याला अशी सरळ रेषा आखून घ्यायची आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला आपल्याला घ्यायचं आहे 1 इंच, आणि ह्या साईडला आपल्याला घ्यायचं आहे 1 इंच. अशी क्रॉस रेषा आखून घ्यायची आहे आपल्याला. आणि आपल्याला प्रिन्स कटचा जसा शेप देतो ना, तसा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने. तर आपल्याला आता दोन्ही साईडला त्याच पद्धतीने करायचं. तर आपल्याला इकडे मार्किंग न करता आपल्याला फक्त हा भाग आहे ना असा ठेवून असं केलं की पूर्ण असं ह्याच्यावरती आपलं जे चॉकचं हे असतं ना ते उमटतं. तर आपल्याला परत डार्क करून घ्यायचं आहे. तर बघू शकता, ही झालेली आहे आपली डावी साईड, आणि ही आहे आपली उजवी साईड. ह्याला मी अस्तर जोडून घेतलेलं आहे. तर आता ना आपण टक्स घेऊयात. तर आता काय करायचं आहे आपल्याला, बघू शकता असं आपल्याला टीप मारून घ्यायची आहे, आणि नंतर जिथं मार्किंग केलेलं आहे ना तिथे आपल्याला असं पाव इंच घेऊन अशी टीप मारायची आहे. तर बघू शकता ही अशी टीप आलेली आहे. तर आपल्याला ह्याच्यावरनं डबल टीप मारून घ्यायची आहे. तर आता आपण दुसऱ्या साईडचं टक्स घेऊयात. तर ह्या पण इथे आपल्याला असं जेवढे टक्सची रुंदी घेतलेली आहे ना तसं आपल्याला इथे धरायचं आहे, आणि असं आपल्याला तर हे बघू शकता किती छान आपला पप आलेला आहे. तुम्हाला दिसतच असेल किती व्यवस्थित. म्हणजे फक्त इथून आपण एक टीप मारलेली आहे आणि इतका सुंदर आपला पप आलेला आहे, दिसतच असेल तुम्हाला व्यवस्थित. आणि बघू शकता मी कशी टीप मारलेली आहे. इथून मी घेतलेले, आणि इथून जास्त जेवढी रुंदी आहे ना तिथून जिथं आपला पॉईंट आलेला आहे ना तिथं मी इथं स्वीट ठेवून परत तिच्यानंतर इथं पाव इंच मी घेतलेला आहे. ह्या पण साईडला आपण त्याच पद्धतीने केलेलं आहे. वरून आपलं जिथं पॉईंट आहे ना तिथं आपण मार्किंग केलेलं आहे, आणि त्याच्यानंतर आपण इथून टीप मारलेली आहे. तर दोन्ही साईडचे पण तुम्हाला मी टक्स दाखवते कशा पद्धतीनं झालेले आहे. तर बघू शकता इकडचा पण पप आणि
ह्या पण साईडचा पप. तर खूप सुंदर असे पप आलेले आहेत. तर ह्या पद्धतीनं जर तुम्ही टक्स घ्याल तर कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आणि एका टिपेमध्ये आपला प्रिन्स कट तयार होणार आहे, तोही खूप सोप्या पद्धतीनं, खूप छान पद्धतीनं. तर मैत्रिणींनो, तुम्हालाही प्रिन्स कट जर शिवताना, कटिंग करताना, स्टिचिंग करताना जर प्रॉब्लेम येत असेल, कारण बऱ्याच वेळा काय होतं, प्रिन्स कटला जोडाजोडी असती आणि त्यामुळं काय होतं की जोडाजोडी करताना कुठला भाग कुठं जोडायचा हा बराच गोंधळ होतो. तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीनं जर प्रिन्स कट शिवाल तर अगदी परफेक्ट बसणार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. मी 100% गॅरंटी देऊन सांगते का हा प्रिन्स कट खूप सुंदर बसतो आणि कुठल्याही साईजचा असू दे, 36, 32, 30, 38, 40. तर तुम्ही ह्या पद्धतीनंच नक्की प्रिन्स कटचे टक्स घ्या. खूप सुंदर आणि खूप छान बसतात. तर मैत्रिणींनो, ही माझी प्रिन्स कट हे टक्स घ्यायची सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.